झालं बाई आता मस्त डाळीला फोडणी दिली, कोबीची भाजी झाली आणि भात पण झाला, सगळा स्वयंपाक झाला बाई। मस्त आता आहे ना, कोण आलं बाई, मस्त आता स्वयंपाक झाला, म्हणले आता आहे ना लय भूक लागली, जेवायला बसावा, पण आता कोण आलं काय चल दाट तरी उघडी दे बया। एवढं धबा 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 कोण कडी वाजून राहिलं बाई, एवढा सकाळी दम राहत नाही लोकांना तर। आती होय मी कोण आहे? मी मध्ये आल्यावर सांगतो। सारखं धबा 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 कडी वाजून राहिली, मी इकडं स्वयंपाक झाकून ठेवीत होते, म्हणलं जेवायला बसा, कोण आपण? अहो वहिनी तुम्ही मध्ये होते काय का तू त्याच्यामुळे ऐकू नाही आलं तुम्हाला, हा त्याच्यामुळे जोरात कडी वाजव। कोण तुम्ही? मी हा मी तुमच्या नवऱ्याचा मित्र, हा का? मग ते वामनरावचा, हा 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 एकाच कंपनीत। हा हा या ना, बसा ना बसा ना। हा बसतो। मग तुम्ही काय काम काढलं आमच्याकडं? हा वहिनी हा काम असं काढलं हा का मला जायचंय गोव्याला, हा का? गोव्याला जायचंय ना, हा मग तुमच्या नवऱ्याला आहे ना ड्रायव्हर न्यायचंय मला। हा का? हा गोव्याला जायला मानावरेल ड्रायव्हर न्यायचंय का? हो असं 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 मग पण तुम्हाला गोव्याला कशाला जायचंय? कशाला? हा अहो मग तुम्हाला माहित नाही का वहिनी, हा हे बा माझं लग्न व्हायल नाही, हा मला कुणीच नाही, हा मी एकटाच आहे। हा मग फिरायला चालले का? हो फिरायला नाही, मग मौज मजा करायला। हा का? हा बया म्हणजे एकटेच चालले मौज मजा करायला? हो एकटे चाललो, तुमचा नवरा राहील मला जोडी ड्रायव्हर। हा हा यांना घेऊन चालले का मग? हा मग ते त्यांचं काम काय, जिडं गाडी लावली हा तिडं आराम करायचा, झोपायचं, हा हा मी करीन माझी वच आयुष। हा का? म्हणजे तुम्ही अशी काय आयुष करायला चालले? अशी काय आयुष, एका ये पैसा या बॅगीत हा 5 लाख रुपये संघ घेतले, 5 लाख? संघ घेतले, हा मौज मजा करायची, हा मोठमोठ्याल्या हॉटेलांनी जायचं, हा पायानो पैसा उडवणार मी, डान्स बारवर जाणार हा आणि तो पैसा असा बायानो उधळणार, हा का? आणि ते झालं हा का तिडून मी पुन्हा समुद्राच्या कडेला जाणार, हा मग बया आणि त्या हाफ कपडे घालतात त्या बाया, हा त्या बाया हाफ कपडे हा त्यांच्या वासा फेकणार, हा का? मग बया म्हणजे तुम्ही ते हा पैसा म्हणजे बायानो खर्च करायला 5 लाख रुपये चालवले का मग गोव्याला? अहो मग पैसा ठेवायचा कुठं जागाच नाही राहिली। हा तुम्हाला पगाराला आहे ना? अहो अकलीपेक्षा पगार हा 3 लाख रुपये। हा ना हा ना, आणि तिकडं तुम्ही चालले आणि तिकडं मानावऱ्याला संग नेणार? ड्रायव्हर म्हणून। हा का? हा हा अहो वहिनी हा? तुमच्या नवऱ्याला दाबून पेमीन चांगलं हा का? नाही। हा अहो बरं मी काय तुम्ही तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। हो वहिनी हा. बोला ना, तुमचं महत्वाचं काय असेल ते। हा थोडासा विचार करू का? करा ना करा, बरं विचार करा, मग मला सांगा। वहिनी हा. ऐका, हा. थोडासा विचार करा हा. आणि पटकन सांगा, हा. मला गोव्याला जायला उशीर होतो बर का। हा 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 हो बरं बरं सांगा सांगा। भया 5 लाख रुपये हा मेला चालला तिकडं गोव्याला, साहेब यांचा मित्र, आणि तिकडं उधारणार आहे, त्याच्यापेक्षा आहे ना मी त्याला बरोबर भुलविते आणि त्याला म्हणते मीच तुला मजा देते, ते 5 लाख रुपये मला दे। वहिनी हा केला काय विचार? हा मी ना असा विचार केला, हा. म्हणलं का ते 5 लाख रुपये तुम्ही तिकडे जाणार, हा. तिकडे बायानं उधारणार, आणि काही त्या पैशाचा फायदा आहे। तसं मला नाही घराचं कर्ज भरायचं होतं, थोडी पैशाची गरज होती, मग म्हणले ते पैसे जर तुम्ही मलाच दिले असते तर। तुम्हाला हा अहो काय चांगला त्या, हा आणि तुम्हाला मी पैसे देऊन तुम्ही काय देणार मला? हा तुम्हाला हा पैसा देऊन हा आणि माझा काय फायदा होणार? तिकडे मी गोव्याला तिकडे गेलो ना, हा. तिकडे माझ्या जीवाची आईश होणार। हा का? मग मी
तेच तुम्हाला म्हणत होते हा? तिकडं तुम्ही आयुष करायला चालले ना म्हणले मग मजा मारायला चालले ना हो, हो. तीच मजा मी तुम्हाला दिली असती इड. तुम्ही हा छा 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 वहिनी, हा अहो मग लई मोठा घात होईल. काय तुमचा स्वतःच्या नवऱ्याला जर अशा काही गोष्टी कळाल्या ना हा तो डायरेक्ट मला म्हणल हा का रे हा तुला पटलं का हा असं म्हणाल ना. मग बरं मी काय म्हणते हं? मी काय म्हणते मानावऱ्याला ना यातलं काहीच सांगायचं नाही. आता या बा तुम्हाला खरं खरं सांगू का हा, सांग. आता या बा तुम्ही एवढ्या लांब जाणार हा एवढं तुम्हाला गाडीला पेट्रोल पाणी वरून तुम्ही प्रवास करून एवढे थकणार हा. तिकडं तुम्हाला जाऊन काय करायची इच्छा होणारी. थकल्यावर माणूस लगेच झोपून घेतं ना. हा बरोबर हाय का नाही. आणि तसं इडल्या इडं कसं तुम्हाला मी थोडी मजा दिली तरी तुम्ही मस्त फ्रेश राहशाल आणि वरून परत आले तर परत मजा दिली परत तुम्ही फ्रेश राहशाल म्हणजे तुम्हाला तकलीफच नाही ना. हा आणि मग पेट्रोल पाण्याचे तुमचे पैसे वाचतील. बस. काय तुम्हाला इडायतीच मजा घ्यायची तिडायतीच मजा घ्यायची. याच्यात काही वेगळं आहे का? नाही काही. वायांकडे तेच आहे मायकडे तेच आहे ना. काय फरक आहे का सांगा. नाही नाही हा वहिनी हा. बराबर बघा हा तुम्ही म्हणत्या ना हा तुम्ही म्हणते ते खरंय. हाय का नाही. हो तिकडे जाऊन एवढा प्रवासानं आपण थकून जाणार आपल्याला वासना नाही राहणार काही कराय. हा असं मग तेच म्हणत होते मी. वहिनी पण एक मला तुम्ही प्रेम द्या. हा 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 तुम्हाला मी ना हा ही बॅगीत जेवढी आहे ना हा. 5 लाख हा. तेवढे तुम्हाला देतो. असं म्हणते का. हो हा. पण एक माझ्या मित्राला कळालं नाही पाहिजे. असं म्हणते का. हम्म. हा पण तुम्ही आल्या आल्या म्हणले ना हं? ड्रायव्हर न्यायचंय तुमच्या नवऱ्याला फोन करेल. अहो वहिनी हा अहो मी सकाळी ना हा. निघताना तुमच्या नवऱ्याला फोन केला होता हा का मला आहे ना गाडीला ड्रायव्हर देतो आवाला. म्हणजे तुम्ही फोन केलाय का नवरा. हा ना अरे बापरे मग आता तर मा नवरा येईल. मग एक काम करा हा तुम्ही फोन करून सांगा ना उलट पालट काय काय सांगू. का त्यांचं कॅन्सल झालं असं तसं. असं सांगू का. हा बरं बरं मग मी ना एक काम करते तुम्ही नका टेन्शन घेऊ बाई. मी नवऱ्याला सांगते का नका येऊ तुम्ही हा. त्यांना भेटला दुसरा ड्रायव्हर. चालत चालत हा हो हो बरं बरं जाऊ का फोन कराय मग. हो जा 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 हो वा वहिनी हा. टपक्यान सांगा हा लगेच फोन. एका झटक्यात. हा वा मग ते जे 5 लाख रुपये हो घेऊन जा बॅग हा, घेऊन तुमच्यासाठीच. बरं बरं पैसे ठेवी ते कपाटात हा. आणि नवऱ्याला फोन करून सांगते. चालेल हा तर तुम्ही बसा इडच. बसतो बसतो. हा 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 पाणी आणू का तुम्हाला. पाणी नका आता ना पाणी नका आणू वहिनी हा. पण पहिला फोन करावा. बरं बरं वा वा हा मा इडच चांगलं होतंय. जाऊ दे मरू दे वाहू दे हाऊस माझ्या जीवाची. एवढ्या लांब लांब येंडायचं मजा नाही इडच आयुष करू. वा. बया हा नवऱ्याचा मित्र गोव्याला चाललाय 5 लाख रुपये घेऊन म्हण मी डान्स बार मध्ये जाईल आणि बाया पैसा असा पैसा उधळील. बया एवढा पैसा आलाय त्याला चांगलं बोलावलं म्हणले मला द्या ना एवढे पैसे भेटले तर बरं झालं बाई घराचं कर्ज भरून टाकील. तर तुम्हाला इडच प्रेम देते म्हणलं मी. तर तो त्या गोष्टीला तयार झाला. मला म्हणून तुमच्या नवऱ्याला फोन करून सांगा. मी काची नवऱ्याला फोन करते. मी नावाची शांती आहे. मी बरोबर आता आयडिया करीते. आता हे पैसे आहे ना इकडं ठेवून देते. पैसे दिले मध्ये ठेवून आता जाते आणि सांगते नवऱ्याला फोन केलाय. नवरा काय आता येणार नाही. केलता का फोन हा काय म्हण नवऱ्याला म्हणले हं? तुमचा तो मित्र येईल आणि गोव्याला जायचंय तुम्हाला फोन आला होता का. तर म्हणा हा मी लगेच निघलो गोव्याला जायचंय म्हणा आम्हाला. तर मग मी म्हणले काय नका येऊ. त्यांना दुसरा ड्रायव्हर भेटला ते आले होते सांगायला आणि असं सांगितलं ना. हा
बरं झालं. असं सांगितलं नवऱ्याला. मग मा नवरा म्हण हा बरं झालं भेटला म्हण. मग आता काही ते येणार नाही. नाही ना? नाही. हो. मग आता आहे ना, आता काय बाई, आता नवरा येत नाही आणि कोणीच येत नाही. आता आपल्या दोघांचंच राज्य आहे. आता मस्त खेळ करू आपण. हा मस्त घरात जाऊ, हा आतमध्ये गादीवर हा अशा उड्या फेकू. हा? आता काय तो नवरा जर आला असता बाई गपची, फोन नसता केला तर आलाच असता तो हा टपक्यात. मग? बरं झालं तुम्ही आयडिया दिली. पहिलं फोन करून सांगा म्हणून. मी घरात गेले आणि टपक्यात नवऱ्याला फोन केला. वहिनी. म्हणले काय नको येऊ मोड द्या. वहिनी हा? काय छान दिसते हो तुम्ही. हा बया, आता एवढे 5 लाख रुपये तुम्ही मला दिले. आता मी ये घराचं कर्ज भरील बाई. आणि कसं आहे, अजून मला काही वस्तू आणायचे घरात त्या आणीन. हा चालेल. वहिनी हा ही उशी ना बाजूला काढा. हा ऐका ना, हा मला आहे ना आता मला दमच निघा ना. पहिलं चालन मध्ये. हा का? हा. चला. तुमचं लग्न का बरं झालं नाही? माझं आहे ना लग्न, मी लांब कामाला असल्यामुळे आहे ना हा. लग्न असं झालं हा. का माझं शिक्षण असल्यामुळं हा. नाही का हा. माझं मोठ्या सर्व्हिसला लागले. हा मोठ्या सर्व्हिसला लागलो. हा. आणि मग मा वय झालं, हा लग्नाच्या पुढलं वय होऊन गेलं. हा. मग कोणी पसंत करीना, म्हणजे तुम्हाला कोणी पत्करी ना पत्करीना. म्हणजे ते असं म्हणजे नाही का थकेल गिराईक. हा असंच दादा. हा म्हणजे त्या टाईपचं बा तू थकेल. म्हणजे तुम्ही काही थकेल बिकेल नाहीये बरं का. आपण बा असं नाही का वय झाल्यामुळं कोणी पोर देणार द्यायला. तुम्हाला. ऐका. आपण जाऊ द्या म्हणून द्या. मी तुम्हाला इडून पुढं प्रेम देत जाईल. द्याल ना? हा अहो मग मी तुमच्यासाठी पैसा आणीन. हा का? हो, प्रत्येक टायमाला. प्रत्येक टायमाला तुम्हाला बॅग 2-3 काही येतील तेवढे लागतील. हा का? हो, एवढ्या लांब काला मारायला जाईल मी. आता गोव्याला जाऊच नका. नाही नाही, हा? इडत गोवा हा. हनुमून तू आपईच. हा हा. बरोबर. आता मी ना हा. काय म्हणतो ऐक ना, मला आता तो हनुमून दाखव ना. बरोबर. चला मग आता चल. घरातच जाऊ. इडा नका बाई. हा? नका. इडंच. चला. हा हा. भैया, आता कोण आलो? कोण? तुम्ही थांबा इकडं. आले. दार उघडायला एवढा वेळ लागतो का तुला शांते? भैया तुम्ही कसे काय आले कसे काय? अगं ते साहेबांचा फोन आला होता ना. ते- ते माझा मित्र गोव्याला जायचंय ना. हा येत कुठे आहे? हे का आलो? मग चला लवकर जायचंय ना गोव्याला आपल्याला. जायचं हा हा मग काय गोव्याला गाडी पण घेऊन आलोय मी. एक तर कंपनी 3 दिवसाची सुट्टी काढली. मी काय म्हणते, हा. इकडे बसा ना तुम्ही. इकडे बसा. आता बसायला जास्त वेळ आहे का मला सांग बरं. हा. सांगते एक तर एवढा लांब जायचंय, त्यांना काय मला गाडी चालवायची. हा. मग ते गोव्यामध्ये 700 किलोमीटर रनिंग तोडायची मला. हा. मग तुम्हाला काय, तुम्ही झोपणार आहे नुसतं? का हो? हा तुम्हाला फोन नव्हता आला का? फोन हा, तर सकाळी तुम्ही केला होता ना मला, आपल्याला गोव्याला जायचंय म्हणून. सकाळी केला मी केलता. हा पुन्हा तुमच्या बायकोचा फोन नाही आला का? माझ्या बायकोचा शांतीचा नाही, मला नाही फोन आला. तुम्हाला ते फोन, तुमचा फोन स्विच ऑफ होता. स्विच ऑफ होता का? हा ते ऑफिस मध्ये काम चालू होतं ना माझं, त्याच्यामुळे तो बंद होता. का होय? हा. तुम्ही तर म्हणा काय मी मानवल्याला फोन करून असंच सांगितलं. ते हा काय सांगितलं? अहो ते तेच म्हणले ना तुम्हाला गोव्याला जायचंय, थोडस लवकर या. हा गोव्याला, मग गोव्याला जायचंच आहे ना. हा. बरं तुम्ही एक काम करा की आता, हं? चला बरं पाठदिशीनं निघूया. एक तर मी कंपनीला सुट्ट्या मारल्या 3 दिवसाच्या. माझा एक तर तुम्ही माझा मित्र आहे म्हणून आहे ना, मी कंपनीला सुट्ट्या मारल्या हा. त्या पण 3 दिवसाच्या. 2000 रुपये रोज आहे मला. 6000 रुपये बुडलेचे बुडले. वरनं मी गाडीत आहे ना टाकी फुल करून घेऊन आलोय. 9000 रुपयाचं डिझेल टाकलंय गाडीत. ते 9000चं टाकलं का? हा मग
मग जाय आणला गोव्याला घेऊन. हा, चला चला. नाही 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 मला नाही जायचं. का बरं? नाही मला मूड नाही. हाय मूड नाही. सकाळी एकतर मला कशाला सांगायचं होतं मग. तुम्ही सकाळी सकाळी त्यांना फोन केला आणि मग ते आले. आता त्यांचा रोज बुडाला ना एवढा. त्यांचा एवढा रोज बुडाला 2000 रुपये आणि आता तुम्ही नाही म्हणू राहिले गोव्याला जायचं. मूडच खलास झाला. नको. ते मूळ खलास झाला काय मला माहित नाही. 3 दिवसाचे माझे 6000 रुपये बुडले आणि हे 9000 रुपये असे 15000 रुपयाची नुकसान झाली माझी. त्याचं काय? अरे बाबा पूर्ण अचानक माहित तब्येतच बिघडली बाबा. तब्येत बिघडून नाही तर काय हो, मला काय माहित नाही. तुम्हाला मी गाडीत झोपून येतो पाहिजे तो गोव्याला, पण चला. एवढे माझे नुकसान झाले त्याचं काय? नको बाबा पुढे ठेसा खातो. लई मोठी ठेस बस. नाही नाही तुम्ही ना आता गोव्याला जायचं बाई. मानावरा एवढा ड्युटी सोडून आला आणि आता त्यांचा एवढा रोज बुडाला काय तुम्ही भरून देणार आहे का त्यांचे पैसे? तू 2000 आहे ना? 2 नाही 3 दिवसाचे 6000 रुपये गाडीत डिझेल टाकले 9000चं. 15000 रुपये झाले माझं. हो ते सुद्धा घेऊन टाका. हा का? घेऊन टाका. मला नाही मूड. मूड गायब झाला. म्हणजे मग काय गोव्याला जायचंच नाही का? नाही नाही या बाई 15000. 15000 आहेत का? हा मोजून घे पाहिजे तर विश्वास. नाही विश्वास आहे माझा. अहो पण एवढं त्यांना मानावऱ्याला असे फुकटचे पैसे दिल्यापेक्षा जाऊन आले असते. हा आणतो ना फिरवून मी. तुम्हाला आहे ना हात जोडीतो. हात हा येडून नाही येडून. का बरं? थंडी वाजली हा. आणि असे पोटात नाही ते जुलाब चालले. जुलाब. मग एक काम करा, चला तुम्हाला दवाखान्यात नेतो 2-4 इंजेक्शन बसा टोचतो. नाही मी जातो. हा मीच जातो. आता गाडी नाही आणली काय नाही का चालत जाणार आहे का? नाही मी बरोबर इकडे रिक्षा करून जाईल. पण तुमची गाडी नको तुम्ही नको. चांगलं म्हणतो यार. असं जोडीदार असतं का सांग बरं. ते बाबा आता तुमचाच मित्र आहे. बरं मी काय म्हणते जाऊ द्या मरू द्या. तुमच्या कामाचा रोज तर त्यांनी दिलाय ना भरून. हा, दिलाय. मला टेन्शन घ्या. त्या 2 दिवस आराम करा. कंपनीत उभंच राहावं लागत. हा मग काय आता. बाई हा तुला चांगलं मानलं मी. हा लय हुशार. हा हा अति हुशार. मी हुशारच आहे. का हो? हा नाही ती पहिल्यापासून हुशार आहे. दिसत ना दिसत. हा मग बायको कोणाची आहे शेवटी? तूच. माझी बायको आहे ती. जोड नाही आपल्याला. नाही पूजा कर तिची. पूजा कर. मग पूजा केलं का असंच येऊ द्या. काय येऊ दे. जेवायचं ताट आपाक येईल. नाही ते आणून देते मला रोज ताट. देते मग तूही खात बाय. मी खातोच. मी कशाला सोडू. तुम्हाला थंडी वाजली का? थंडी नाही. आता मी चाललो. हा हा? हा आता मी ना डायरेक्ट माझ्या कपाटात जाऊन बसणार आहे. कपाट आहे? हा कपाटात? कपाटात काय आहे? नाही ते मी कोणालाच दिसणार नाही. 1-2 दिवस शांत बसणार जाऊन. मग इकडं 2 दिवस फिरण्यापेक्षा आहे ना मी गोव्याला नेतो ना तुम्हाला. हा? हा तिला मस्त मजा केली असती. बाबा अरे हनुमूनला जायचं होतं. गोवा पाहायचा होता. काही नाही माय नशिबात. नको मला रडाय नका लावू. मी चाललो. नको बाप. तुम्हाला बाई हा? तुझ्या पाया पडू का? नाही तिच्या कशाला पाया पडताय? तुम्ही एवढे मोठे पैशावाले आमच्या काला गरीबाच्या पाया पडत आहे. नाही बाई हा किती पैशावाला असला हा तरी तो फसवतो बघा. हा? नको मला गोवाही नको. हा. हनुमून नको. हा. मी घरात जाऊन आता कपाटात बसतो. असं म्हणते का? नको चाललो मी. बरं बरं काही येऊ सोडायला घरी. नाही नको रे नको तू. आम्ही काय म्हणते इकडं म्हणा पुढच्या टायमाला जर तुम्हाला जायचं असेल गोव्याला यांना फोन करा. ध्यान करून करी. हा? हा जायचं असलं तर मला. आपण कसं गाडी एकदम फास्ट चालवतो काळजी करायची नाही. तुम्हाला 2 दिवस आधीच. हा 2 दिवस अगोदर म्हणजे मी सुट्टी काढी ना तशी. हा हा या मग. येतो. काही येऊ सोडायला घरी. नाही चला बाई तुम्ही हा तुम्ही असंच करीत जा. ते या मग बर का. हा. दवाखान्यात जा बर का. हा जातो. ती नका काळजी करू. हा तुम्ही चांगला माझ्या दवाखाना चांगला ठोकला. खुट्टा ठोकला. हा हा काय कशाचा खुट्टा ठोकला? अहो ते खुटी उपटाल. हा नाही काय म्हणते ना खुटा उपटाल पण खुट्टी नाही उपटायची.
म्हणजे काय झालं काय झालं तुमच्या डोक्यावर त्यांचा परिणाम झाला परिणाम झाला का हा. मग एक काम नाही नाही तुम्ही वासा गपचिप तिडच अशी कोटी ठोकली का तिनं मुळ्यातच बाहेर काढलं. तुम्ही जा बाय आता जातो. तुम्ही लय बोला त्या नाही बोला त्या अहो बोलायचं नाक कापलं या बाई मग बर का जातो बाई. हा या पुढच्या टायमाला करा यांना फोन हं? ते म्हणले पुढच्या टायमाला यांना फोन करा. येऊ का हा या मग. भया काय हो तुमचा हा मित्र काय झालं हा? भया हा. काय बाई तुम्ही बी लय हुशार मग? हा? तुम्ही लगेच म्हणते मी डिझेलची टाकी फुल केली 2,000 रुपये रोज आणि मी 2 दिवसाच्या सुट्ट्या टाकल्या आणि कुशल त्याच्याकडून 15,000 रुपये उकळवले. मग, हा, आणि ते काय पैसे मी- द्या, पैसे द्या इकडे मा नाहीतर ही पैसे घे नाही तर. तुला काही विश्वास नाही का माझ्यावर आणि तुम्ही 15,000 उकळवले मी किती उकळवले किती 5 लाख उकळवले 5 लाख. काय म्हणते मग 5 लाख बायको कोणाची आहे तेव्हाच म्हणत होता त्यो खुट्टी बसली मला खुट्टा उठल पण खुट्टी निघणार नाही असं म्हणत होता. हा किती डोकं आहे मला पाहिलं ना. तू डोक्यानं हुशार असायच का मला म्हण घरात जाऊ नये ना मी चाललोय मौज मजा करायला. अन मग मी म्हणले मी तुम्हाला प्रेम देते ते पैसे तिकडे उधळायचे तर मलाच द्या आणि मग म्हण तुमच्या नवऱ्याला सांगा फोन करून. मी मुद्दाम घरात जायचं नाटक केलं आणि तुम्हाला फोनच केला नाही. बरं झालं तेवढी तू हुशार आहेस तू आणि ते ना 5 लाख रुपये घेतले घरामध्ये ठेवून दिले मधल्या रूम मध्ये व्यवस्थित ठेवलंस का त्याला म्हणले केला मी नवऱ्याला फोन आणि चला म्हणले तुम्हाला मध्ये प्रेम देवते आणि तेवढ्यात पायदार वाजलं. मी आलोच तिथं असं तुम्हाला सांगते कसा गावारला मग हं? मग गप्पच बसला हा त्याला धड सांगता येईन आणि बोलता येईन म्हणशील आता सांगायचं का हिच्या नवऱ्याला. आणि कुशाल म्हणतो आता मला गोव्याला नाही जायचं म्हणे हा, थंडी वाजून आली. थंडी वाजून आली पोटातल्या पोटात तुला व्हायला लागलं त्याला हा बरं झालं बाई पैसे भेटले आता आहे ना आपण काय करू आपल्या घराचे काही कर्जाचे भरून टाकू हा. हा आणि काही घरात खर्चायला ठेवू हा एक काय करू आपल्याला ना नवीन मस्तपैकी फ्रीज आणू एक असं म्हणते का. हा आता उन्हाळा चालू झाला ना ग हा. थंड पाणी नाही मग आपल्याला हा फ्रीज आणू पाहिजे मस्त फ्रीज मध्ये पाणी ठेवी जाऊ मस्त काय काय ठेवी जाऊ भाजीपाला हा हा एकच नंबर आणि चला तुम्हाला मस्त आहे ना आता काहीतरी करून घालते मस्त जेवायला. चल चल मला पण लय भूक लागली हा ना. पहिलं खायला दे काहीतरी बरं बरं चला चल लवकर